Hello students, ninth English ninth subject English नववी इंग्रजी या ठिकाणी आपण पाहतोय 1.2 युनिट नंबर. We have finished 1.1. Now we are going to start 1.2. The fun they had. The fun they had. त्यांनी मजेत घालवलेला वेळ या ठिकाणी आपण पाहतोय. एक पॅसेज आपण पान नंबर 6 वरती आधीच्या व्हिडिओमध्ये संपवलेला आहे. आता पुढचा भाग बघण्याआधी या प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची आहेत की व्हेन डज द स्टोरी टेक प्लेस, ही घटना कधी घडलेली आहे. व्हॉट डज मार्गी मीन बाय रिअल बुक, खरं पुस्तक मार्गी कशाला म्हणते. अँड मार्गी अँड टॉमी यूज टेलीबुक्स, व्हॉट आर दे लाईक. म्हणजे मार्गी आणि टॉमीचा जो या ठिकाणी उल्लेख झालेला टेलीबुक्सचा, ते टेलीबुक्स म्हणजे कशा प्रकारचे आहेत ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द वर्ड्स टूक द प्लेस, टूक द टीचर अपार्ट. आणि या शब्दांचा व्हॉट डू वी अंडरस्टँड बाय द वर्ड्स, या शब्दाचा अर्थ आपण काय समजायचा की टेक द टीचर अपार्ट, शिक्षकाला बाजूला न्या. याचे उत्तर आपल्याला या ठिकाणी शोधायचे आहे, लिहायचे आहे. पान नंबर 6 वरती बघा. He was a round, a little man with a red face and a whole box of tools with dials and wires. He smiled at Margie and gave her an apple, then took the teacher apart. Margie had hoped he wouldn't know how to put it together again, but he knew how all right, and after an hour or so, there it was again, large and black and ugly, with a big screen on which all the lessons were shown and the questions were asked. That wasn't so bad. The part Margie hated most was the slot where she had to put homework and test papers. She always had to write them out in a punch code I made her learn when she was 6 years old, and the mechanical teacher calculated the marks in no time. या ठिकाणी आपण बघतोय की एक मेकॅनिकल जो आहे, कंट्री इन्स्पेक्टर जो आहे तो येतो आणि मार्गीचा जो मेकॅनिकल टीचर आहे, त्या मेकॅनिकल टीचरला म्हणजे एखादा रोबोट असेल की जो यंत्रमानव असेल की जो त्या मार्गीला आणि टॉमला घरामध्ये शिकवतोय. आता बघा 1957चा काळ आहे, म्हणजे आपल्याकडे आता 2021 चालू आहे, ठीक आहे. आणि मग 2121 एका शतकानंतर, 100 वर्षानंतर, आणि मग 2157 म्हणजे जवळ अजून 150 वर्षाचा कालावधी आहे. त्यावेळी शिक्षण व्यवस्था कशी असेल त्याचा एक अंदाज बांधलेला आहे की त्यावेळी कदाचित आता आपल्या जशा शाळा आहेत ती बिल्डिंग आहेत, समोर मैदान आहे आणि सगळी मुलं त्या वयाची इयत्तेमध्ये येतात, आपल्या वर्गामध्ये बसतात. त्या सगळ्या मुलांना शिक्षक एकाच प्रकारे शिकवतो, ठीक आहे. मग टेस्ट होते, परीक्षा होते, प्रयोग केले जातात, दाखवले जातात, मग तोंडी परीक्षा होते, ठीक आहे, लेखी परीक्षा होते. या सगळ्या गोष्टी आपण शाळेमध्ये एकत्र येऊन करतो. पण भविष्यामध्ये असं होऊ शकतं की बिल्डिंग वगैरे नसणार आहे, होम स्कूलिंग ज्याला म्हणतो, ही संकल्पना कदाचित त्यावेळेस प्रत्यक्षात येऊ शकते. होम स्कूलिंग म्हणजे आजही बऱ्यापैकी शहरी भागामध्ये हे चालू आहे. होम स्कूलिंग म्हणजे घरातूनच तुम्ही शाळा शिकवू शकता, ठीक आहे. जे काही तुमचे शिक्षक घरी बसून वर्क फ्रॉम होम, पण आता बघतोय आपण कोविडच्या काळामध्ये की घरातूनच काम करतात म्हणून. तसंच जसं घरातून काम करता येतं तसं घरात बसून पण शिक्षण घेता येतं, असं काय नाही, ठीक आहे. तर या संकल्पना पुढच्या सांगितलेल्या आहेत की रोबोट आहे, तो शिकवतोय तुम्हाला. जे शिक्षक तुम्हाला घरात बसून सांगतात, तुम्ही ऑनलाईन किंवा त्याचं एखाद्या चॅनलच्या मार्फत, यूट्यूबच्या मार्फत तुम्ही हे पाठ घरामध्ये सुद्धा बघू शकता. आणि मार्गीला शाळा आवडत नव्हती आणि खास करून तिला तिचे जे
काय म्हणते जे स्क्रीन आहे त्या स्क्रीनमध्ये तो भाग जो आहे सायंटिफिक लिपीमधला की जे तिला टेस्ट जी वारंवार घेतली जायची आणि त्याच्यामुळं टेस्ट घेतली की लगेचच ते मेकॅनिकल टीचर असल्याने यंत्रमानव असल्या कारणानं लगेचच पेपर तपासायचा आणि काही वेळातच तिचे मार्क्स तिला सांगायचा किती पडले. त्याच्यामुळे लगेचच रिझल्ट मिळायचा. मार्केट तेवढा वेळ भेटत नव्हता अभ्यासाला आणि त्याच्यामुळे तिला मार्क कमी मिळायचे. त्याच्यामुळे शाळाच तिला आवडत नव्हती. पुढे बघू. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश्ड अँड पॅटेड मार्गीज हेड. He said to her mother, "It is not the little girl's fault, Mrs. Jones. I think the geography sector was geared a little too quick. Those things happen sometimes. I have slowed it up to an average 10 year level. Actually, the overall pattern of her progress is quite satisfactory." And he patted Margie's head again. तो आता जो मेकॅनिकल होता इन्स्पेक्टर आला होता तो त्या मशीनचं इन्स्पेक्शन करायला तो आला आणि त्यांनी लगेचच त्याच्यामध्ये काही बदल करून म्हणजे ते जे तिथं जे सॉफ्टवेअर होतं किंवा ते जे सांगण्याचा स्पीड होता तो थोडासा जास्त होता. त्याच्यामुळं मोठ्या मुलांच्या प्रमाणे ते ॲडजस्ट केलेलं होतं आणि हे 11 वर्षाची मुलगी होती, छोटी मुलगी होती. त्याच्यामुळे त्यानं काय केलं की गिअर चेंज केला आणि छोटंसं त्याचा स्पीड कमी केला आणि जेणेकरून तिच्या आईला सांगितलं की काही प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे मार्गीचा काही प्रॉब्लेम नव्हता. तिला स्पीडमध्ये शिकवलं गेल्या कारण तिला कळत नव्हतं आणि परिणामी तिची कामगिरी ही समाधानकारक दिसत नव्हती. मग तिनं त्या मेकॅनिकलनं तिच्या आईला सांगितलं मिसेस जोन्सला की मार्गीची प्रगती चांगली आहे, समाधानकारक आहे. फक्त मेकॅनिकल प्रॉब्लेम जो आहे मशीनमध्ये आलेला होता आणि तिला खूप स्पीडमध्ये शिकवलं जायचं की जे तिला समजत नव्हतं. आणि आता मी तिचा स्पीड कमी केलेला आहे आणि ॲव्हरेज 10 वर्षाच्या मुलांसाठी जो स्पीड पाहिजे तो स्पीड मी त्या मशीनचा लावलेला आहे. आणि परत तिची पाठ थोपटत आणि तिच्या डोक्यावर हात फिरवत तो इन्स्पेक्टर जो आहे हा निघून जातो. मार्गी वॉज डिसअपॉइंटेड. मार्गी नाराज आहे. डिसअपॉइंटेड राईट ऑन दिस वर्ड. Disappointed. You have to find out the words in Marathi. तुम्ही याच्यामध्ये मराठी शब्द शोधा. She had been hoping they would take the teacher away altogether. They had once taken Tommy's teacher away for nearly a month because the history sector had blanked out completely. आणि त्यानं काय केलं इन्स्पेक्टर लगेच घेऊन गेला आणि लगेच तासाभरात घेऊन आला. मग मार्गीला असं वाटत होतं की जेव्हा टॉमीचा शिक्षक एकदा त्याचं असाच रोबोट घेऊन गेलेला होता त्या बऱ्याच दिवसानंतर जवळ एका महिन्याने त्याने तो आणून दिला तोपर्यंत हिला त्या टॉमीला सुट्टीच घ्यावी लागली. कारण कोण तो यंत्र माणूस नसल्या कारणानं त्याला शिकवायला कोणी नव्हतं. मग मार्गीला असं वाटलं की आता ही आपलं मेकॅनिकल टीचर जर हा घेऊन गेला तर हा काही लवकर आणणार नाही. पण त्याला लगेचच तासात 2 तासात ते परत मशीन घेऊन आल्या कारणानं मार्गी थोडीशी नाराज होती, उदास होती. सो शी सेड टू टॉमी, व्हाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल. आणि मग ती टॉमीला सांगते की व्हाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल, की शाळेविषयी एखाद्यानं काय लिहिलेलं आहे. टॉमी लुक्ड ॲट हर विथ व्हेरी सुपेरियर आईज बिकॉज इट इज नॉट आवर काइंड ऑफ स्कूल स्टुपिड. This is the old kind of school that they had hundreds and hundreds of years ago, he added loftily, pronouncing the words carefully, centuries ago. आणि मग तो टॉमी जो की मार्गीचा थोरला भाव आहे, 30-13 वर्षे वयाचा हा मुलगा आहे आणि तो सांगतोय की अगं ही जी शाळा आहे ज्याच्याबद्दल लिहिलं आहे ही शेकडो वर्षापूर्वीची शाळा आहे आणि ती काय आत्ताची शाळा नव्हे. दिस इज अ ओल्ड काइंड ऑफ स्कूल, जुन्या पद्धतीची शाळा आहे शेकडो वर्षापूर्वीची. आणि तो सांगतो की सेंचुरीज आहे, खूप वर्षापूर्वीची ही शाळा आहे असं तो मार्गीला सांगतो. मार्गी वॉज हर्ट वेन आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल दॅट टाइम ॲगो. शी रीड द बुक ओव्हर हिज शोल्डर फॉर अ while, then said, anyone they had a teacher.
बराच वेळ त्यानं त्याच्या खांद्यावरचं पुस्तक बघितलं आणि मार्गीनं टॉमीला विचारलं की एनिवे दे हॅड अ टीचर, की त्यावेळेस शिक्षक कसे असायचे. शुअर दे हॅड अ टीचर बट इट वॉजंट ए रेग्युलर टीचर, इट वॉज ए मॅन. म्हणजे आपल्यासाठी काही यंत्रमानव किंवा वेगळ्या प्रकारचं कॉम्प्युटरवरती किंवा मोबाईलवरती लॅपटॉपवरती अशा प्रकारचं शिक्षण त्या ठिकाणी दिलं जात नव्हतं. खरेच शिक्षक म्हणजे माणूस त्या ठिकाणी यायचा आणि मुलांना शाळेमध्ये शिकवायचा. अशा प्रकारची शिक्षण पद्धती शेकडो वर्षापूर्वी होती. ए मॅन, हाऊ कुड ए मॅन बी ए टीचर. आणि मग मार्गीला प्रश्न पडतो की माणूस शिक्षक कसा होऊ शकतो. वेन ही जस्ट टोल्ड the boys and girls things and gave them homework and asked them questions. की टॉमी सांगतो की हो तसंच होतं. ही जस्ट टोल्ड द बॉईज गर्ल्स थिंग्स अँड गिव, म्हणजे गोष्टी तो सांगत होता, ज्ञान तो देत होता मुलांना आणि मुलींना, आणि घरचा अभ्यास पण देत होता आणि त्यांना प्रश्न पण विचारत होता. ए मॅन इजंट स्मार्ट इनफ, म्हणजे मुलांना ज्ञान देण्या इतकं आणि मुलांना प्रश्नोत्तर विचारणे इतकं मनुष्य हुशार होता का त्यावेळी. शुअर ही इज. मग टॉमी सांगतो की हो हुशार होताच तो. माय फादर नोज ॲज मच ॲज मेनी टीचर्स, आणि माझ्या वडिलांना सुद्धा बरेचसे असे शिक्षक माहितीचे आहेत असं तो म्हणतो. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच ॲज आय बेच्चा, म्हणजे तो म्हणतो की मला खात्री आहे. बेच्चा मीन्स शुअर. बेच्चा दॅट इज शुअर, खात्रीपणे. या ठिकाणी मी सांगू शकतो की ही नोज ऑलमोस्ट ॲज मच, की बऱ्याचशा शिक्षकांना त्यांच्या विषयाचं पूर्ण ज्ञान असायचं. मार्गी वॉजंट प्रिपेअर्ड टू डिस्प्यूट दॅट. आता ह्याच्यावरती वाद घालायचं काय मार्गीचा अभ्यास नव्हता, मार्गीने त्याच्यावरती काय तयार केलेली नव्हती. शी सेड, ती म्हणाली, आय वुडंट वॉन्ट ए स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. आणि तो सांगतो की ती सांगते की कुणीतरी मनुष्य बाहेरचा येऊन मला माझ्या घरामध्ये शिकवेल, हे असं मला, म्हणजे आय वुडंट वॉन्ट, की मला हे नको, म्हणजे बाहेरचा येऊन कोणीतरी माणूस माझ्या घरामध्ये येऊन मला शिकवणार, ह्या गोष्टी मला नक्कीच आवडणार नाही असं ती म्हणते. टॉमी स्क्रीम्ड विथ लाफ्टर. टॉमी हसला आणि म्हणाला, यू डोंट नो मच मार्गी, की मार्गी तुला जास्त माहिती नाही त्यातलं. द टीचर डिडंट लिव्ह इन द हाऊस. तो म्हणतो की शिक्षक घरी येत नव्हते त्यावेळी. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग. ते एखादी बिल्डिंग असायची, एखादी मोठी इमारत असायची. अँड ऑल द किड्स वेंट देअर, आणि सगळी मुलं जी आहेत ती तिथे शिकायला जायची. म्हणजे 1957चा काळ जर धरला तर त्या ठिकाणी अशी परिस्थिती आपण गृहीत धरलेली आहे की त्यावेळी कदाचित घरूनच वर्क फ्रॉम होम, तसं होम स्कूलिंग पण असणार. घरातच बसून शाळा शिकण्याची सोय त्यावेळेस असेल. कुणी बाहेर पडायचं कारण नाही. शिक्षक घरामधूनच शिकवेल आणि मुलंही घरामध्येच ज्ञान घेईल. ऑनलाईन परीक्षा होतील, ऑनलाईन पेपर चेकिंग होतील, ऑनलाईन रिझल्ट डिक्लेअर होईल, शाळेमध्ये यायची गरज नाही. अशा प्रकारचा काळ त्यावेळी असेल कदाचित. तर हे बघितलं आपण. या प्रश्नांची उत्तर पण आपल्याला शोधायचे आहेत की वेन डज द स्टोरी टेक प्लेस, व्हॉट डज मार्गी मीन बाय द रिअल बुक, मार्गी अँड टॉमी यूज टेलेबुक्स, व्हॉट आर दे लाईक, अँड व्हॉट डू वी अंडरस्टँड बाय द वर्ड्स टू द टीचर अपार्ट. तर यातले नवीन शब्द जे आहेत ते लिहा आणि या प्रश्नांची उत्तरं लिहून मला फोटो काढून व्हॉट्सअप करा. सो विल स्टॉप हिअर. थांबूया आपण या ठिकाणी. राहिलेला पॅराग्राफ जो आहे पुढच्या तासाला आपण बघूया. थँक्यू. ओके.